नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर आनंदातच राहा. आणि आजचा व्लॉग जो असणार आहे तो गुरुपौर्णिमा स्पेशल व्लॉग असणार आहे. मला माहिती आहे की बॅक टू बॅक स्पिरिच्युअल व्हिडिओज आता पोस्ट होत आहेत माझ्याकडून, कारण चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे चातुर्मासामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सणवार असतात. आणि असे सण असतात की जे आपल्याला सेलिब्रेट म्हणजे आपण करतोच आणि त्या सणांशी संबंधित काही ना काही सेवा आणि पूजा असतातच. तर मी स्वामींच्या केंद्रात जेवढ्या काही सेवा पूजा सांगितल्या जातात ना, त्या सर्व करण्याचा प्रयत्न असतो माझा, कारण लग्नाच्या आधीपासूनच मी स्वामींच्या केंद्रात जात होते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायची आता सवय लागली आहे. वेळ नाही जरी मिळाला तरी थोड्याफार प्रमाणामध्ये तरी मी सेवा करत असते. तर आता मी निघालेली आहे गुरुपौर्णिमेच्या शॉपिंगसाठी. शॉपिंग म्हणजे स्वामी महाराजांसाठी हार आणि फुलं घ्यायची होती, त्याचप्रमाणे आसन वस्त्र वगैरे सुद्धा घ्यायचं होतं. तर हे जे मी शूट केलं आहे ते गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचं शूट आहे. संध्याकाळी मी निघाले होते, साधारण 5 वाजलेले असतील आणि मी निघाले होते मार्केटला जाण्यासाठी. डोंबिवली मार्केटला मधुबन टॉकीज समोर खूप सुंदर फुलांचं मार्केट आहे. तिकडे सर्व प्रकारची फुलं मिळतात, तुम्हाला जशी फुलं हवी तशी मिळतात. त्यामुळे मग मी संध्याकाळची माझी जी गाडी आहे ती ऑन केलेली आहे आणि म्हटलं गाडी घेऊनच जाऊया, कारण नो डाऊट गर्दी तर असतेच, पण माझी एक स्पेशल जागा आहे गाडीच्या पार्किंगची. तिथेच मी माझी गाडी पार्क करते, जेणेकरून मला प्रॉब्लेम होणार नाही आणि माझी शॉपिंग झाली की पुन्हा मी लवकरात लवकर घरी येऊ शकते. तर मी आता येऊन पोचलेली आहे मधुबन गल्लीमध्ये. हे बघा फुलं तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली झालं असं की म्युन्सिपॅलिटीची गाडी आलेली होती आणि त्या गाडीमुळे सर्व जे विक्रेते होते, फुल विक्रेते, त्यांनी सर्वांनी आपला जो म्हणजे सामान वगैरे आहे ते लपून ठेवलं होतं. आणि जो बाजार आहे युजुअली जो लागतो फुलांचा तो नव्हता, जास्त नव्हता, कमी होता. तरी ह्या ज्या 2 मावशी बसलेल्या आहेत त्यांच्याकडून मी हा जो चाफ्याचा हार आहे तो घेतला, कारण मला स्वामींना गुरुपौर्णिमेला ह्या चाफ्याच्या हारानेच सजवायचं होतं. स्वामींना चाफ्याचा हार खूप आवडतो, फुलं पण खूप आवडतात चाफ्याची, म्हणून मग मी हा चाफ्यांचा हार जो आहे तो स्वामींसाठी बनवून घेतला. आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यावर आपण गुलाब वगैरे सुद्धा घेतोच. आता माऊला शाळेत तिच्या टीचर्सला देण्यासाठी सुद्धा गुलाब हवे होते, तर तिच्यासाठी सुद्धा मी गुलाब घेतले शाळेत नेण्यासाठी. तर इतके महाग सांगत होते ना, 2 गुलाब त्यांनी 50 रुपयाला मला दिले. ॲक्च्युली 30 रुपये बोलल्या त्या मावशी, आणि त्या बोलतात आता गुरुपौर्णिमा आहे ना, मग त्यामुळे सगळं महाग झालेलं आहे. आणि हीच वेळ असते त्यांची पण पैसा कमवण्याची. बिचारे एवढे दिवस रात्र कष्ट करतात आणि म्हणजे कशाही परिस्थितीमध्ये मार्केटला बसलेले असतात. मग ऊन पाऊस कशाचाही विचार न करता घरदार सोडून दिवसभर त्या बाहेर बसलेले असतात. तर मी पण जास्त काही बार्गेनिंग केलं नाही. मावशी जेवढे पैसे म्हणाल्या तेवढे पैसे मी त्यांना दिले. तर अजूनही मी जी मिक्स फुलं आहे ती घेते आहे. तर ही फुलं मला सत्यनारायणाची जी घरात पूजा असते आपल्या, त्या पूजेला सुद्धा लागणार आहे आणि देवघरात बाकीचे जे देव असतात त्यांनासुद्धा ती फुलं लागणार होती. तर म्हणून मग मी एकसाथ भरपूर सारी फुलं घेतलेली आहेत. तर चाफ्याची जी फुलं आहे त्याचा इतका सुंदर सुगंध तिथे पसरलेला होता ना, की एकदम भारी वाटत होतं. तर टोटल माझे 300 रुपये झालेले होते. ह्या सर्व फुलांचे मी मावशींना 300 रुपये दिले आणि हे माझी फुलं घेऊन झालेली आहे. पण सत्यनारायणाच्या फोटोसाठी हार वगैरे घ्यायचा होता, हार आणि पानं, पण ती मी आमच्या घराजवळ एक आहे काका, त्यांच्याकडून घेणार आहे. तर जाता जाता माझं लक्ष या मुलाकडे गेलं. तो हातामध्ये पाटी घेऊन उभा होता आणि त्या पाटीवर लिहिलेलं होतं की प्लीज डोनेट सम मनी सो आय कॅन टेक माय गर्लफ्रेंड फॉर ऑन अ डेट. तर हे एकदम इंटरेस्टिंग वाटलं मला. आणि तो एक डब्बा घेऊन हातात उभा होता, त्याच्यामध्ये म्हणजे रँडमली लोक येऊन पैसे वगैरे टाकून जात होते. हे बघा तुम्ही बघू शकता, 2 मुली गेल्या आणि पैसे टाकून आलेले आहे त्याच्या डब्यामध्ये. तर हे सर्व तो प्रमोशनसाठी करत होता. त्याचं यूट्यूबला चॅनल आहे SRP ब्लॉग्स म्हणून, आणि त्या चॅनलच्या प्रमोशनसाठी तो हे सगळं करत होता. आणि मलाही खूप हसायला आलं की काय काय करतात लोक प्रमोशनसाठी. तर मी तिथून निघालेले आहे आणि इकडे हे जे आहे ते देवाचं दुकान, देवाचं सामानाचं दुकान आहे. इथे सर्व देवाचं सामान मिळतं. तर हा पाठ मला खूप आवडला होता, खरंच खूप आवडला होता. पण मी असा विचार केला की माझ्याकडे स्वामींची मूर्तीच नाही आहे, मग हे पाठ घेऊन मी काय करू? माझ्याकडे फक्त स्वामींचा फोटो आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना नवीन आसनावर बसवावं म्हणून मी हे वस्त्र घ्यायला आली होती. तर हे वस्त्र मला आवडलं आणि माझ्या देवाऱ्याच्या साईजनुसार हे वस्त्र बरोबर बसलं असतं, तर मग मी हे वस्त्र घेतलं. हे वरती जे दिसते ते डिझायनर वस्त्र पण मला खूप आवडलं होतं, पण ते माझ्या देवाऱ्याच्या साईजला खूप मोठं झालं असतं, म्हणून मग मी जे
परफेक्ट साईजमध्ये बसतं ना तेच वस्त्र घेतलं. आणि हे दुकानामध्ये बघा किती सामान आहे आणि सगळ्या वस्तू एकदम परफेक्ट मिळतात इकडे, पण थोडंसं कॉस्टली आहे. तिथून मी निघालेले आहे हार घेण्यासाठी, सत्यनारायण भगवानाच्या पूजेसाठी हार घेतले. त्यानंतर मग माऊचा फोन आला मला की मम्मा येताना खायला काहीतरी घेऊन ये, तिला भूक लागली होती आणि संध्याकाळचे साधारणतः 6:30 वाजलेले असतील, म्हणून मी इथे वडापाव घ्यायला आलेली आहे. हा वडापाव आमच्या घराजवळच आहे, पाटकर शाळेजवळचा वडापाव म्हणून हा फेमस आहे. आणि ह्या ज्या काकी वडापाव तळतायत ना ते आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात आणि खूप गोड आहेत त्या काकी स्वभावाने सुद्धा, आणि खूप चांगले संबंध आहे आमचे त्यांच्याशी, म्हणजे घरातल्यासारखे संबंध आहेत. ह्या वडापावची खासियत अशी आहे ना की हा एकदम टेस्टी असा वडापाव आहे आणि ह्या काकी गरम गरम तळत असतात, त्यामुळे इकडे खूप जास्त गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला गरमागरम वडेपाव खाण्यासाठी. तर हा आहे, इथून सुरू होत आहे दुसऱ्या दिवसाचा व्लॉग, म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा व्लॉग. तर सकाळचं वातावरण बघा एकदम फ्रेश आहे, पाऊस वगैरे पडत नव्हता. तर मी रोजच्याप्रमाणे माझी सगळी कामं वगैरे आटोपून घेतली आणि त्यानंतर म्हटलं पूजेला सुरुवात करूया. त्यासाठी मी रेडी झालेली आहे, हा ड्रेस वगैरे घालून. हा माझा खूप फेवरेट ड्रेस आहे. तर मी त्यानंतर स्वामींच्या सजावटीला सुरुवात केली आणि मला माहिती होतं की आज पूजेला थोडासा उशीरच होणार आहे, कारण सर्व सजावट करायची होती आणि एखादे सणवार असले की आपली डीप पूजा असते, त्यामुळे थोडा उशीर लागतो. तर बऱ्याच वेळानंतर माझी पूजा झाली, साधारण मला 1 तास लागला सर्व काही आवरण्यासाठी आणि त्याचप्रमाणे सर्व देवांना सजवण्यासाठी. तर हे बघा फायनली माझी पूजा कंप्लीट झालेली आहे आणि आपले देव बघा किती सुंदर दिसत आहेत, स्वामी पण किती छान दिसत आहेत. तर आज मी कलशाशी सुद्धा पूजा केलेली आहे, कारण पौर्णिमा आहे आणि दर पौर्णिमेला हळदीचं लेपन जे असतं उंबऱ्यावर ते सुद्धा मी करते. दर पौर्णिमेला हळदीचं लेपन करण्याचं फार जास्त महत्त्व आहे, कारण त्यामुळे खूप पॉझिटिव्ह लहरी आपल्या घरामध्ये येतात आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. आणि दरवाजावर सुद्धा स्वस्तिक मी काढते हळदीने. तर देवांची पूजा तर माझी अशा प्रकारे शांततेने झालेली आहे, पण त्यानंतर बाकीची पण भरपूर कामं होती, कारण घरातल्या घरात सत्यनारायण असल्यावर खूप कामं करावी लागतात. तर मी काय केलं, सर्वात आधी स्वयंपाकाचं काम आटोपून घेतलं आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यावर स्वामींसाठी शेवयाची खीर तर व्हायलाच पाहिजे, म्हणून मी स्वामींसाठी शेवयाची खीर बनवली, कारण स्वामींना शेवयाची खीर खूप जास्त प्रिय आहे. तर मी सर्वात आधी स्वयंपाक करण्याच्या आधी खीर बनवून घेतली, म्हटलं बाकीचा स्वयंपाक नंतर करूया. तर खीर बनवली, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये स्वयंपाक वगैरे आटोपून घेतला. स्वयंपाक म्हणजे मी फक्त डाळ भात केला होता, म्हटलं बाकीचा स्वयंपाक संध्याकाळी करू, चपाती भाजी वगैरे. आणि माझा तर उपवासच होता, त्यामुळे मग मी फक्त केळी आणि दूधच खाणार होते. तर मी काय केलं, स्वयंपाक वगैरे आटोपल्यानंतर अशा प्रकारे सर्व तयारी सत्यनारायणाची करून घेतली, जेणेकरून मला जास्त उशीर लागणार नाही आणि सेवा पटकन होऊन जाईल. कारण काय होतं ना, अशा वेळेला खूप पटापट वेळ निघून जातो, म्हणजे इतका पटकन वेळ निघून जातो की आपल्याला असं वाटतं की आत्ता तर 2 वाजले होते आणि आता 5 वाजले पण. तर मग मी काय केलं, सर्व तयारी सत्यनारायणाची करून घेतली आणि प्रसाद पण तयार करून घेतला. अशा प्रकारे जर आपण सगळे कामं जर आपण सिस्टमॅटिकली केली तर मग आपल्या गोष्टी ज्या आहेत पूजा वगैरे सर्व वेळेत होतात. कारण ह्या पूजेला फार वेळ लागतो. आधी पूजेची मांडणी असते व्यवस्थित आणि मग त्यानंतर हे जे सुपाऱ्या आहेत, त्या ज्या सुपाऱ्या ह्या देवांचं प्रतीक असतात, तर त्यांची प्रतिष्ठापना करावी लागते आधी आणि मग प्रतिष्ठापनेनंतर मग जी मुख्य जी पोथी असते ती वाचायची असते. पोथी वाचल्यानंतर मग ज्या बाकीच्या सेवा वगैरे असतात ना त्या असतात. तर एवढी लेंदी प्रोसेस असते, त्यामुळे मग बाकीची कामं मी पहिले आटोपून घेते आणि मग शांततेने पूजा करते. पूजा झाल्यानंतर मी लगेच स्वामींच्या केंद्रात गेले, कारण आज गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला जाणं हे खूपच म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपले जे गुरु आहेत ते आपण त्यांची घरात किती पण जरी पूजा केली तरी शेवटी त्यांचं सानिध्य जे आहे ते त्यांच्या मठातच आहे. तर मठात जाऊन त्यांचं दर्शन घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मी जाताना हार, नारळ आणि खडीसाखर घेऊन गेले होते स्वामींसाठी. आणि ह्याच मंदिरामध्ये दत्ताचं मंदिरसुद्धा आहे. तर खूप सुंदर मठ आहे हा, खूप छोटासा आहे पण दिंडोरी प्रणित आहे आणि इकडे सर्व सेवा आणि पूजा ज्या होतात ना त्या दिंडोरीच्या मठाप्रमाणे होतात. तर आत्ताच माझी सत्यनारायणाची पूजा पूर्ण झालेली आहे आणि आज जे दिवसभराची जेवढ्या सेवा पूजा होत्या सगळ्या आत्ता पूर्ण झाल्या आहे. कारण सत्यनारायणाची जेव्हा पूजा आपण घरातल्या घरात करतो ना तेव्हा सत्यनारायणाची पोथी मिळते, ती स्वामींच्या केंद्रात मिळते. तर ती जी पोथी असते तर ती वाचायची असते आणि त्यामध्ये 5 अध्याय असतात जे बऱ्यापैकी मोठे आहेत, म्हणजे साधारण 45 मिनिटं तरी ती पोथी पूर्ण वाचायला आपल्याला लागतात. आणि माझी ती पोथी वाचून झाली, त्यानंतर माझ्या ज्या रोजच्या सेवा असतात त्या पण सेवा होत्या, तर त्या पण सेवा करून घेतल्या. आणि आज गुरुपौर्णिमेचा उपवास आहे, तर
आता संध्याकाळचे साधारण 7:30 वाजलेले आहेत आणि मला आता उपवास सोडण्यासाठी म्हणजे सगळा स्वयंपाक पण करायचा आहे, कारण सकाळी मी फक्त डाळ भातच केला होता, तर त्यामुळे मला आता चपाती आणि भाजी बनवायची आहे। तर मी स्वयंपाक करून घेणार आहे आणि त्यानंतर उपवास सोडणार आहे। तर असा होता आजचा व्लॉग। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। जर नक्की आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका, कारण मला खूप इन्स्पिरेशन मिळते जेव्हा तुम्ही सगळे मला मेसेज करतात किंवा लाईक्स करतात तेव्हा। आणि कसं असतं ना की कोणत्याही क्रिएटरला खूप छान वाटतं जेव्हा त्यांच्या व्हिडिओला लाईक मिळतात, कारण आम्ही खूप मेहनत करून हे व्हिडिओ बनवत असतो। तर आजचा व्हिडिओसुद्धा स्पिरिच्युअल व्हिडिओ झाला, कारण गुरुपौर्णिमेचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि ज्यांना गुरु आहेत त्यांना माहीत असेल की गुरुपौर्णिमेचं काय महत्त्व आहे। स्वामींच्या केंद्रात पण गेले होते, म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी। गुरुपौर्णिमा आहे तर ऑफकोर्स आपले गुरुची आपण दर्शनासाठी जातोच, तर केंद्रात पण गेले होते। आमच्या इकडे घराजवळच एक दिंडोरी प्रणित मठ आहे, तर तिथे दर्शनासाठी मी गेले होते आणि तिथे सुद्धा छान दर्शन वगैरे झालं। आणि अशा प्रकारे आजचा पण दिवस धावपळीचा आणि कामाचा असाच गेलेला आहे। पण हे साहजिकच आहे, म्हणजे कोणताही सणवार असेल किंवा जेव्हा असे महत्त्वाचे दिवस असतात, स्पेशली पौर्णिमा वगैरे असल्यावर तर खूप जास्त गडबड होते, कारण घरातलं सगळं आवरून आणि मग त्यानंतर देवाची कामं, त्यानंतर स्वयंपाक वगैरे पण असतो, तर खूप जास्त थकायला जाणवतं। आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल की मी सकाळपासून दूध केळी खाल्ल्या होत्या 2 दुपारी आणि चहा, याच्यावरच आहे, काही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे खूप डाऊन फील होतंय। तर आता पटकन स्वयंपाक करून पहिले उपवास सोडते। चला तर मंडळी आता व्हिडिओला एंड करते। पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।